आपल्यासोबत अंकिता पाटील आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। पक्षात प्रवेश करायचा निर्णय झालेला आहे, कधी पक्ष प्रवेश होऊ शकतो असं तुम्हाला? आज इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील साहेबांनी सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव हा निर्णय एकत्रित पद्धतीने घेतलेला आहे आणि तो आज जाहीरही केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या सदस्यत्वाचा राजीनामा आदरणीय साहेबांनी मी युवा मोर्चाचा अध्यक्ष म्हणून मी आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे। त्यामुळे आता आम्ही पुढच्या ज्या काही घोषणा असतील त्या घोषणा त्यांच्याकडून होतील। तुम्हाला थोडंसं पाठीमागे घेऊन जातो। लोकसभेच्या वेळेस तुम्ही सातत्याने सांगत होता आधी विधानसभेचं ठरवा मग लोकसभेचं आम्ही काम करू। त्याच्यानंतर तुमचं आणि देवेंद्र फडणवीसांचं काहीतरी बोलणं झालं आणि त्यानंतर तुम्ही त्यांचं काम केलं। आता स्थितीला काय भावना आहे? कसं असतं ती मी एक युवा मोर्चाचे अध्यक्ष म्हणून एक युवक म्हणून युवती म्हणून मी ती माझी भावना तेव्हा व्यक्त केली होती आणि ती काही चुकीची नव्हती असं मला वाटतं। आणि आज जर तुम्ही पाहता तर ही सगळी परिस्थिती हा जो जनतेतनं आलेला उद्रेक आहे, जनतेतनं आलेला, शेवटी जनता सर्वश्रेष्ठ असते, त्यांच्या भावनांचा आदर करणं हे आमच्या प्रतिनिधित्वाचं काम आहे आणि तेच आम्ही आज ते करत आहोत। पण जो निर्णय झाला होता त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी पालकत्व घेतलं होतं, मग तुम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही का भाजपच्या वतीने? गेलं का तुमच्याकडे लक्षच दिलं नाही? कारण सातत्यानं कार्यकर्त्यांची मागणी होती, उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी आले होते, दत्तात्रय भरणे यांचे संकेत दिले होते, याकडे बघून तुम्हाला काय? आमची आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मागच्या 4 दिवसापूर्वी भेट झाली आणि त्या भेटीला मी पण उपस्थित होते। भरपूर 1.5-2 तास सविस्तर सगळ्या मुद्द्यांची चर्चा झाली। पण काही गोष्टी अशा असतात की त्यांनीही आम्हाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, सगळ्या गोष्टी त्यांनीही आम्हाला भरपूर समजून सांगण्याचा प्रयत्न केला। पण काय शेवटी जनतेची जी भावना आहे, आज शेवटी आपलं नेतृत्व जनतेमधून निर्माण होऊन आलेलं आहे आणि आज जे काही आपण आज आहोत ते जनतेमुळे आहोत। त्यामुळे जनतेच्या आग्रहास्तव आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय असं आम्ही त्यांच्याबरोबर त्यांनाही आम्ही सांगून आलेलो आहोत। काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत की आगामी विधानसभा निवडणुकीत का हा आपल्याला बदल करायचा? म्हणजे तिकिटासंदर्भात काल तुम्ही शरद पवारांशी काय चर्चा झाली? आता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि पुढच्या ज्या काही घोषणा आहेत ह्या त्यांच्या बाजूनी होतील, त्यांच्या अध्यक्षांकडून त्या होतील असं मला वाटतं। 2 मागच्या काही आठवड्यामध्ये शरद पवार बारामतीमध्ये होते आणि त्यावेळेस इंदापूरचे काही कार्यकर्ते येऊन शरद पवारांना भेटले आणि आयात उमेदवाराला संधी देऊ नका असं शरद पवारांपुढे साकडं घातलं होतं। शरद पवार यांनी सर्व्हे केला जाईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जातील। आता तुम्हाला शब्द दिला गेलाय का विधानसभेचा? ह्या गोष्टीवरती नाही, आता तो जो काही विषय झाला त्याच्यावरती मी आज इथे भाष्य करणं मला बरोबर वाटत नाही। विधानसभा निवडणूक लढवण्यावर अंकिता पाटील मागच्या महिन्यात ठाम होत्या, आज ठाम आहे? 100% ठाम आहेत। आणि बघू शकतो ज्या अर्थी अंकिता पाटील सांगतायत की 100% ठाम आहेत, त्याच अर्थी कुठला तरी शब्द हर्षवर्धन पाटील यांना दिला असावा आणि हर्षवर्धन पाटील हेच इंदापूर विधानसभेचे शरद पवार गटाचे उमेदवार असतील असं म्हणायला हरकत नाही। कॅमेरा पर्सन विजय राऊत सह जयदीप भगत, एबीपी माझा, इंदापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।